विसरण भावा गुणागायी ना आवडी याची माझी सर्व जोडी. चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा प्रयास तुम्ही असा मोजे डी.ओ. देशपांडेवाडी आणि या आपल्या वाडीमध्ये चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि आजची ही 7व्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्यासारख्या पंथाकडे आलेली आहे. ही माझं परम भाग्य समजतो. या ठिकाणी संप्रदायाने घालून दिलेल्या दंडकाप्रमाणे नियमाप्रमाणे आज सेवेचा 7वा दिवस आणि 7व्या दिवशी देवाकडे मागणी केली पाहिजे. त्या नियमाप्रमाणे आज आपण मागणीपर परिगणाचा लाभ घेतलेला आहे. तर सेवेसाठी उपस्थित सर्व ग्रामस्थ, माता भगिनी, पुरुषवर्ग, सर्व टाळकरी, माळकरी, गायनाचार्य, वादनाचार्य आणि समस्त ग्रामस्थ मंडळ डी.ओ. देशपांडेवाडी यांच्या पवित्र अशा आत्म्यातील परम मंगलमय परमात्म्याला साष्टांग प्रणाम करून मी माझ्या कीर्तन रूपी सेवेला आरंभ करतो. देवा देवा तुझा विसरण भावा. प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय देवासमोर मागणी करतात. या अभंगामध्ये देवाने मागणीचे 3 प्रकार सांगितले आहेत. ते कशा प्रकारे? तर तुकोबाराय देवासमोर 3 प्रकारची मागणी करताना म्हणतात की हे देवा, तुकोबाराय अभंगामध्ये एक म्हणजे कायिक मागणी, दुसरी म्हणजे वाचिक मागणी आणि तिसरी म्हणजे मानसिक मागणी. आता शारीरिक मागणी कशा प्रकारची मागतात? तुकोबारा असं म्हणतात की ह्याची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. ही मानसिक मागणी आहे. म्हणजे तुझा विसर जर व्हायचा नसेल तर मनाचा ठाम निश्चय झाला पाहिजे. मनात तेथे धाव घेई राहे विठोबाची पायी. मनाचा ठाम निश्चय झाला की तुझा सतत नाम संकीर्तन मी गायला आणि तुझा विसर मला होणार नाही. आणि दुसऱ्या चरणात म्हणतात गुण गायीन आवडी याची माझी सर्व जोडी. या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय वाचिक मागणी मागतात. म्हणजे गुण गायीन आवडी ह्याची माझी सर्व जोडी. मी माझ्या वाचेने तुझं नाम संकीर्तन गाईल, तुझं गुण गाईल याची माझी सर्व जोडी. आणि दुसऱ्या चरणात तुकोबाराय कायिक मागणी मागतात. म्हणजे नरगे मुक्ती धन संपदा संत संग दे सदा. तुकोबाराय म्हणतात की संत संग हा माझ्यासाठी असला पाहिजे. नरगे मुक्ती, मला मुक्ती नको, धन संपदा नको. ही तिसऱ्या प्रकारची मागणी तुकोबाराय. शारीरिक मागणी मला कसल्या प्रकारची नको. अशा 3 प्रकारच्या मागण्या जगद्गुरु तुकोबाराय अभंगात मागतात. विठ्ठला विठ्ठला